नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वात आनंदाची बातमी हीच आहे की तुमच्या आता लाडक्या बहिणीच्या पैशाची वेळ निश्चित झालेली आहे. कोणत्या वेळेस कोणत्या टाईमला तुम्हाला पैसे भेटणार हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुमच्यासोबत होत असलेला धोका. तिसरा मुद्दा आहे तुम्ही अलर्ट कसं राहायचं. आणि चौथा मुद्दा आहे सरकारनं KYC तुमच्यासाठी का काढली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्व प्रश्नाची उत्तर भेटतील. अन्यथा तुम्ही यामध्ये जे आहे स्वतःलाही हरवून टाकताल आणि व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी जे आहे खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर मात्र तुम्ही परेशान होताल. लाडक्या बहिणींनो, 4 मुद्दे आपल्याला आज पाहायचे आहेत. पहिला, वेळ निश्चित झालेली आहे. हो, ही आनंदाचीच बातमी आहे की तुमची वेळ जी आहे निश्चित झालेली आहे. पैसा टाकण्याची वेळ निश्चित झालेली आहे. तुम्हाला रोज रोज बघायची गरज नाही आहे की कधी पैसे येतील. अदितीताई तटकरेनं जे सांगितलं होतं त्याच हिशोबानं होणार आहे. सर्क्युलरही तसाच पडला आहे. बघा, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 9 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजता पैसे पडणार आहेत. तुम्हाला आता याबद्दलची आपल्याला खात्री भेटलेली आहे की पैसे कोणत्या वारी कोणत्या तारखेला पडले. त्यामुळे तुम्हाला आता इकडे तिकडे बघायची गरज नाही. आपल्याला फक्त फोन कधी चेक करायचा आहे तर 9 तारखेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला. आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला तो मेसेज येईल ज्याची वाट आपण कित्येक दिवस पाहत आहोत. मात्र तो मेसेज फक्त 1500चा येईल, हेही तुम्ही लक्षात ठेवा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे की सध्या जे चालू आहे ट्रेंड, तो सध्या इतका घातक ट्रेंड चालू आहे की लाडक्या बहिणीची सगळ्यात मोठी फसवणूक होत आहे. आणि हे कसं होत आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, वेगवेगळ्या वेबसाईट येत आहेत, वेगवेगळे पेज येत आहेत. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, याला आपण थांबवू शकत नाही आहेत. मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहे तर सध्या गोष्टी सोशल मीडियावर होत असतात ज्या लाडक्या बहिणीला समजतही नसतं. बघा, तुम्ही साधं एखादं ब्राउझर ओपन केलं किंवा नेट ओपन केलं तरी तुमच्यासमोर एखादी लिस्ट येते क्रोममधून आणि त्याच्यात सांगितलं जातं की लाडक्या बहिणीची यादी निश्चित, पहा तुमचं नाव आहे का. आता अशी कोणतीही यादी निश्चित झालेली सरकार पाठवत नसतं. मात्र लाडकी बहीण त्याच्यावर क्लिक करते. क्लिक केल्यानंतर तिला लक्षात येतं की मात्र या यादीमध्ये जे आहे आपल्याला आधार नंबर टाकावा लागतो किंवा मोबाईल नंबर टाकावा लागतो किंवा OTP द्यावा लागतो. आता लाडक्या बहिणीला या गोष्टी माहीतच नसतात, म्हणून त्या प्रोसेसमध्ये लागतात. त्या जशा प्रोसेसमध्ये लागतात तसं आपण त्या ज्या लोकांचे सायबरवाले लोक असतात त्यांच्या जाळ्यात फसत जातो. अशा घटना बऱ्याच घडत आहेत. तुमच्या 1500 रुपयासाठी तुमचा सर्व डाटा चोरी होण्याची भीती जी आहे आता उत्पन्न झालेली आहे. आता तुम्हाला मी काळजी घेण्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळ्यात प्रथम सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, होतं काय की तुम्ही आता इम्पेशन्स जे आहे तो वागतात. प्रत्येक लिंकवर क्लिक करतात आणि त्या लिंकला क्लिक केल्यानंतर जे आहे त्याची काही सांगतात ती की तुम्ही जे आहे इथे मोबाईल नंबर टाका आणि तुमची जी आहे यादी तपासा किंवा इथे मोबाईल नंबर टाका आणि बघा कधी पैसे येणार आहेत ते, किंवा इथे आधार नंबर टाका आणि या आधार नंबरनंतर तुमचा KYC करा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खोटारड्या वेबसाईटहून चालवल्या जातात. याच्या मागचा मूळ उद्देश असतो की तुमचा डाटा चोरणे. आणि एकदा तुमचा डाटा चोरला गेला की मग तुमच्याकडून जी इन्फॉर्मेशन त्यांना पाहिजे ती सहजच त्यांच्याकडे उपलब्ध असते. म्हणजेच काय तर तुमचा नखापासून ते केसापर्यंत काय तुमची प्रॉपर्टी, काय तुमच्याकडे राहणं सगळं जे आहे तुमचं ट्रान्झॅक्शन त्यांच्याकडे जातं. आणि याच गोष्टीपासून बचाव करण्यासाठी लाडक्या बहिणींनो सगळ्यात मोठी काळजी घ्यायची आहे की आपल्याला सायबर सिक्युरिटीमध्ये वागायचं आहे. म्हणजेच काय, कोणत्याच अननोन लिंकवर क्लिक करायचं नाही. कुठेच जे आहे आपल्याला जे आहे कोणी किती फसवणुकीचा मेसेज टाकू द्या किती. आणि विशेष त्यांची एक गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देतो, सगळ्यात आकर्षक जे आहे ॲड करण्यामागं ते लोक माहीर होतात. जेणेकरून आपण 1 सेकंदाचा विचार न करता त्याला क्लिक करतो आणि क्लिक करून त्यांच्या जाळ्यात अडकतो. कारण त्यांचं ते माइंडच असतं तसं की लोकांची इच्छा काय, म्हणून ते सगळे क्लिक बेल्ट वापरतात. जसं की लाडक्या बहिणींनो, हे घ्या तुम्हाला 3000 डिक्लेअर, तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा आदेश
वाचा पूर्ण आणि असं म्हणून लिंक दिली की लाडकी बहीण वाचू शकते ना. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, Googleच्या वेबसाईटला जाताना मात्र सांभाळून जा. तिथे सध्या धोका होत आहे. काही इन्फॉर्मेशन मागून जे आहे लाडक्या बहिणींसोबत जे आहे आपल्याला पाहायला भेटतं. डाटा चोरीचा प्रकार इथून पुढे होऊ शकतो आणि होतही आहेत घटना. यामुळे सध्या जे आहे सांभाळून राहणं खूप योग्य आहे. काल बातमीनुसार जे आहे सायबर गुन्हे जे आहे लाडक्या बहिणीसोबत डाटा घेण्याचे वाढत असल्यामुळे आपण त्याच्यापासून सावध राहिलेलं बरं. आता बघा सेफ्टीसाठी विचार करण्यासाठी जे आहे आपल्याला काही गोष्टी आहेत. आपण क्रोम ब्राउझरमध्ये ज्या वेबसाईट येतात त्यामध्ये जे आहे क्लिक करणं गोष्ट बंद करायची. कोणत्याही लिंकवर, चुकीच्या लिंकवर क्लिक करायचा नाही. भले तो ईमेल येऊ, मेसेज येऊ किंवा क्रोमच्या समोर आपलं नोटिफिकेशन पॉपअप करून येऊ, आपल्याला क्लिकच करायचं नाही. ही गोष्ट बेसिक डोक्यात ठेवा. आपण जर क्लिक केलं तर ते आकर्षक जाहिरातीत फसू, मग ती एखादी गोष्ट आपल्याकडून करूनच घेणार. इथे क्लिक केल्यानंतर आता हे करा, मग तुम्हाला हे भेटेल, ते करा, असं काहीच नाही. सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही यूट्यूबला बघू शकता, कारण तिथलच्या गोष्टी सध्या यूट्यूबलाही सगळ्या येतच असतात, ताजे अपडेट येतच असतात. यूट्यूबला काय वाईट आहे? यूट्यूबला मात्र असं कोणतीही भीती नाही. मात्र कोणत्याही लिंकवर क्लिक करताना 10 वेळा विचार करा, कारण आपला डाटा एकदा चोरीला गेला की मग समोरच्याकडे आपली कुंडली गेली असं समजायला हरकत नाही. चला लाडक्या बहिणींनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. पहिला मुद्दा, आपल्याला जुलैचा 13वा हप्ता कधी येणार? तर मात्र 9 तारखेच्या पूर्वसंध्येला 6 वाजता येणार. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सायबर गोष्टीपासून वाचा. कोणत्याही अननोन लिंकला क्लिक करू नका. तिसरा मुद्दा, त्याच्यापासून वाचायचं कसं हे मी तुम्हाला सांगितलं. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की लाडक्या बहिणीसाठी eKYC आणलेलं आहे. आता हे eKYC काय प्रकरण आहे? तर बघा, प्रत्येक वर्षाला आपल्याला eKYC करावं लागतं. कशामुळं करावं लागतं? आता तुम्ही मागचीच बातमी वाचली असेल की पुरुषांनी जे आहे 14,000 पुरुषांनी लाडक्या बहिणीच्या नावावर पैसे लाटले. मग आता हे पुरुष आहेत का स्त्रिया आहेत हे मात्र सरकारला कसं कळेल? तर मात्र eKYCने. eKYC कुठं करायची? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना .gov.in या वेबसाईटला. आणि ही वेबसाईट कुठं आहे? तर गुगलला तिथे एक छोटा पॉपअप आलेला आहे eKYCचा. मात्र अद्यापही सरकारनं आपल्याला ती सांगितलं नसलं तरी पॉपअप आलेला आहे. ह्या हप्ता झाल्यानंतर मात्र सरकार आपल्याला eKYC करण्यासाठी सांगणारच आहे, कारण त्यांनी पॉपअप दिला. याचा अर्थ जे आहे eKYC करणं मॅन्डेटरी आहे. जसं बाकीच्या योजनेमध्ये eKYC होतं तसंच या योजनेतही eKYC होतं. मात्र आता ही तर eKYC करणं बाकीच्यामध्ये जितकं सोपं आहे तेवढंच सोपं इथं आहे. कारण इथे फक्त आधार नंबर, मोबाईल नंबर आणि OTP टाकावा लागतो. मात्र ओरिजिनल वेबसाईटलाच, आणि मी व्हिडिओमार्फत खूपदा दाखवली आहे ओरिजिनल वेबसाईट कोणती आहे. आणि ज्या दिवशी eKYC सुरू होईल त्या दिवशी मी स्वतःच व्हिडिओ बनवून तुम्हाला ओरिजिनल वेबसाईट कोणती आहे हे दाखवल. त्याच्यामुळे तुमच्या मनातील भ्रांती सगळी फिटून जाईल आणि तुम्ही ओरिजिनल वेबसाईटलाच eKYC करताल. तर लाडक्या बहिणींनो, हे होते 4 अपडेट जे तुम्हाला सांगणे आवश्यक होते आजच्या तारखेला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. रोज लाडक्या बहिणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला